महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये चर्चा आहे, ती कधी आपण जाणून घेऊयात. अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहात. दिल्लीमध्ये कधी नेमकी बैठक होणार आहे? नाही, मला असं वाटतं परवाच राऊतसाहेब बोलले की येणाऱ्या काळात 31 डिसेंबरच्या आज जागा वाटप व्हावं अशा प्रकारे सगळ्यांचीच इच्छा आहे. तर मला असं वाटतं काँग्रेसचा मोर्चा झाला, नागपूरच्या का दिल्लीत बैठक होऊ शकते. बरं, काही जागा लोकसभेच्या अदलाबदली होऊ शकतात असं देखील बोललं जातं. यामध्ये सत्यता आहे का, आणि त्या कुठल्या जागा आहेत? वाटतं निवडून येण्याची प्रायोरिटी सगळ्यात महत्त्वाची, कोण लढतं हे महत्त्वाचं नाही. हे जरी सत्य असलं, ज्याची ताकद आहे, ज्याची शक्ती आहे, जो निवडून येऊ शकतो त्याला उमेदवारी दिली पाहिजे. तो कोणत्या का पक्षाने, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल. आणि वाटतं तसं एक सामंजस्य किंवा समन्वय निश्चित आमच्या तिन्ही पक्षामध्ये आहे. बरं, म्हणजे जसं बोललं जातं की अमरावती असेल किंवा इतर जागा ज्या आहेत त्या बदलल्या जातील. नाही, मला कोणत्या जागेविषयी मला स्पेसिफिक नाही. मुंबईत तर शिवसेनाच लढलेली ना सगळ्या एक जागा. वाढून तुम्हाला जागा मिळेल. शिवसेनाच लढलेली, शिवसेनेची तर तशी सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात ताकद आहे. परंतु हे आम्हाला कळतं की मित्रांना जागा दिल्या पाहिजे, कारण असं केल्याशिवाय अलायन्स काय होत नसते. त्यामुळे निश्चित सगळ्यांना व्यवस्थित न्याय मिळेल असं 100% आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा अंबादास दानवे लढणार का? हे पहा, अंबादास दानवे लढणार की अन्य कोणी लढणार हा काय माझा विषय नाही, हा पक्ष प्रमुखांचा विषय असतो. मी पक्षाचा एक शिवसैनिक आहे. शिवसैनिक असताना मान्य पक्षप्रमुख जो आदेश देईल तो. पक्षप्रमुखांनी सांगितलं लढायचं, पक्षप्रमुखांनी सांगितलं नाही लढायचं, नाही लढायचं. पक्षप्रमुखांनी सांगितलं संघटनेचं काम करायचं, संघटनेचं. हा आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे. त्यामुळे कोण लढेल याचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे पक्षप्रमुखांचाच असतो. पक्षप्रमुखांनी आदेश दिला तुम्हाला लढवायची, तर तुमची तयारी आहे का, आणि ती कशी आहे? सैनिक आहे मी. साहेबांनी जिथं लढायला सांगितलं तिथं लढायची माझी तयारी आहे. संभाजीनगर कुठे जिथे लढायला सांगितलं मला, जीही लढाई, फक्त निवडणुकीचीच नाही, अन्य कोणती लढाई लढायला सांगितलं तर ती लढण्याची माझी तयारी 100%. बरं, पण मग संभाजीनगर सांगितली तर पूर्ण ताकदीनिशी तुम्ही लढायला तयार आहे? आज मी तर मागच्या 10 वर्षांनी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, परंतु शेवटी इंटरेस्ट असणं वेगळं आणि पक्षाने ठरवणं वेगळं. बरं, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सी वोटर आणि ABP न्यूजचा एक सर्वे आला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सध्या तरी अधिक जागा जिंकेल महायुतीपेक्षा असं सांगितलं जात आहे. हे पण महाराष्ट्रात तीच स्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टीची फार ताकद असते ना, तर त्यांनी हे फोडत नसतात बसले, गद्दारी करायला नसते लावले शिवसेनेतून, राष्ट्रवादीतून. त्यांची ताकदच नाही आहे, म्हणून ते याला त्याला ओढून आपलं बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जनता ही एका विचाराच्या मागे आहे. या महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ काँग्रेसची विचारसरणी, शिवसेनेची विचारसरणी, भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आणि राष्ट्रवादीची विचारसरणी या 4 विभागात विभागलेली आहे. आणि या 4 विभागातून कोणी गेलं असेल त्याचा फायदा अन्य पक्षाला, भारतीय जनता पार्टीला होईल असं मुळीच नाही. ज्या पद्धतीनं तिन्ही पक्ष, शिवसेना असेल मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे ज्या पद्धतीनं लढतायत, सरकार चालवलं एकत्रितपणे, निवडणुकाही जिंकणं आम्हाला काही अवघड आहे असं मला वाटतं नाही. त्यामुळे सी वोटरच्या सर्वेवर मी खरा आहे किंवा हुळून जाणारा नाही. माझं म्हणणं आहे की आमची आघाडी 40च्या वर जागा जिंकेल अशा प्रकारची स्थिती आहे. नाही, जो ABP आणि सी वोटरचा सर्वे सांगतोय त्यानुसार 19 ते 21 जागा ह्या महायुतीला मिळतील, तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळतील. मी सांगतो 40च्या आसपास जागा आम्हाला मिळतील अशा प्रकारची स्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टी लढत होती कोणाच्या ताकदीवर लढत होती? शिवसेनेच्या ताकदीवर लढत होती ना. कोणती जागा आज भारतीय जनता पार्टी स्वबळावर जिंकू शकते? अशा 2-4 जागा असेल तर असेल या महाराष्ट्रात. एवढ्या जागा तर नाही ज्या भारतीय जनता पार्टी आता 22 का काय जागा आहे या महाराष्ट्रात निवडून आलेल्या आहे. स्वबळावर किती जागा आहे? 2-4 जागा आहे. नागपूरसारखी एखादी जागा असू शकते. बाकी जागा भारतीय जनता पार्टीच्या स्वबळावरच्या अतिशय कमी जागा या महाराष्ट्रात आहे. शिवसेनेची तिथं ताकद आहे, शिवसेनेची तिथं शक्ती आहे. तिथे एखाद्या दिवस काँग्रेस लढतं त्याच्या मागे ती उभं राहील, किंवा शिवसेनाच लढतं शिवसेनेच्या मागे बाकीची ताकद उभं राहील. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही 40च्या आसपास जागा आम्ही 100% जिंकू, हा आकडा मला तरी मान्य नाही.
ठीक आहे, धन्यवाद. हे होते अंबादास दानवे यांनी त्यांनी महाविकास आघाडीचा जो बाजूनं सर्वे आलेला आहे त्याबद्दलची त्यांची ही प्रतिक्रिया होती. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पक्षाने सांगितलं तर छत्रपती संभाजीनगर जागा लोकसभा निवडणूक लढवायची त्यांची तयारी आहे, कारण त्यांची 10 वर्षापासूनची ती इच्छा देखील आहे, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.